जय श्रीराम मित्रांनो खरीप हंगाम 2025 पासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करून राज्य शासनाच्या माध्यमातून सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। आणि मित्रांनो आता शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजनेच्या अंतर्गत जो सहभाग घेता येत होता याच्याऐवजी आता निश्चित करण्यात आलेल्या दरानं आपला विम्याचा हप्ता भरावा लागणार आहे। आणि शेतकऱ्याला या योजनेच्या अंतर्गत सहभागी होण्यासाठी एकरी हेक्टरी कोणत्या पिकासाठी किती हप्ता भरावा लागेल, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणती कागदपत्र लागतील, याच्या अंतर्गत असणारं आवश्यक असं कागदपत्र ते म्हणजे पीक पेरा प्रमाणपत्र ते कशा प्रकारे असेल, ते कसं काय भरायचं, याचा नमुना, या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पीक विमा योजना 2025 मध्ये राबवत असताना शेतकऱ्यांसाठी असलेला 1 रुपयाचा पीक विम्याचा हप्ता हा आता बदल करण्यात आलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार जी काही अधिसूचित पिकं करण्यात आलेली आहेत त्या अधिसूचित पिकांसाठी पीक विम्याचा हप्ता निश्चित करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी जास्तीत जास्त जी काही विमा संरक्षित